यानंतर बातमी एका मोठ्या वादाची, जो वाद संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय। अहिल्यानगरमध्ये काल रंगलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचं गालबोट लागलं। पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर धरून लाथ मारली। पंच दत्ता माने यांचा निर्णय मान्य नसल्यानं शिवराज राक्षेनं हे कृत्य केलं। पण शिवराज राक्षे याच्या बाजूने सुद्धा अनेक जण उभे राहिले। शिवराजवर अन्याय झालाय अशा प्रकारची भावना बोलून दाखवली जाते। पंचांनी चुकीचा निर्णय दिला अशा प्रकारची भूमिका मांडली जाते। अहिल्यानगर इथं पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेनं पंचांना मारहाण केली, तर महेश गायकवाड हा मल्ल अंतिम सामन्यात कुस्ती अर्धवट सोडून मैदानातून निघून गेला। या प्रकारानंतर या दोन्ही मल्लांचे 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं। पुढील 3 वर्ष शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड कुठलीही स्पर्धा खेळू शकणार नाहीये। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी ही कारवाई केली। पंचांचा चुकीचा निर्णय आहे। त्या ठिकाणी मला निलंबित केले आहे 3 वर्षाची, परंतु त्या ठिकाणी ते दाखवलेले गेलेले त्या मागचा काय हेतू आहे। मी त्या ठिकाणी पंचांना म्हणलो होतो की व्हिडिओ बघा, चेक करा। ज्युरीपाशी अपील केली होती, व्हिडिओ चेक करून तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे। परंतु त्यांनी ती काही व्हिडिओ दाखवली गेली नाही। ती व्हिडिओ दाखवायचा आम्ही वारंवार त्यांना प्रयत्न करत होतो की ती व्हिडिओ तुम्ही दाखवा, परंतु त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी गलिच्छ भाषेतनं बोलणं झालं आम्हाला। वारंवार आम्ही तक्रार केल्यामुळं मला माझं टोकाचं पाऊल उचलावं लागलं। काल संध्याकाळी एक बाईटमध्ये सांगितले मुलाखतीत की तो पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय होता। पंचांचा निर्णय जर चुकीचा असेल तर येणाऱ्या भविष्य काळात या खेळाडूवर एक अन्यायाचे आणि खेळाडूचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्याजोगतं नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षासाठी सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही। हा सगळा वाद एका बाजूला सुरू असताना लाथ मारली शिवराजनं आणि त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी मात्र त्याचं समर्थन केलंय। पण हे समर्थन करताना त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय। शिवराजनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं चंद्रहार पाटील म्हणाले। 2009ला मी अशा वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरलो असंही चंद्रहार पाटील म्हणाले। पृथ्वीराजची चूक नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। निर्णय पंचांचा चुकीचा असल्याचं चंद्रहार पाटील म्हणाले। खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता, म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला। पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली। शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता। शिवराज आज 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता, मीही त्यावेळेस 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो। आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय।